वेलकम यू ऑल. या एआयच्या जगामध्ये तुम्हाला जर एडिटिंग हे स्किल येत नसेल ना, तर त्या एआयचा काहीच उपयोग तुम्हाला होणार नाही. मी असं स्पष्ट सांगतो. का? त्याचं कारण जर तुम्हाला ऐकायचं असेल तर व्हिडिओ काय करा, पूर्ण बघा. हे बघा, तुम्ही एआय थ्रू इमेजेस जनरेट करता, एआय थ्रू तुम्ही व्हिडिओ जनरेट करता, एआय थ्रू तुम्ही क्लिप्स जनरेट करता, एआय थ्रू तुम्ही रील जनरेट करता किंवा स्वतः रील शूट करता. सगळ्या गोष्टी करता, म्हणजे शूटिंग मटेरियल, स्क्रिप्ट मटेरियल तुम्ही एआय कडनं करून घेऊ शकता. पण पूर्ण जर तुम्हाला व्हिडिओ काय करायचा आहे, रेडी करायचा आहे, काय 1 मिनिटाची रील रेडी करायची आहे, 30 सेकंदाची रील रेडी करायची आहे, 2 मिनिटाचा एखादा ऍड व्हिडिओ रेडी करायचा आहे, मोठा एखादा व्हिडिओ काय करायचा आहे तो रेडी करायचा आहे, तर हे तुम्हाला एआय करून देतं का? नाही. आता एआयला जरी म्हटलं ना तुम्ही एखादा मला व्हिडिओ क्रिएट करून दे, तो हार्डली 8-8 सेकंदाची व्हिडिओ काय करून देतो, क्रिएट करून देतो. आणि फ्युचरमध्ये पण लक्षात ठेवा की पूर्ण तुम्हाला जशी लागती तशी जी फिल्म आहे किंवा व्हिडिओ आहे किंवा रील आहे ते एडिट करण्याचं काम एआय करणारच नाहीये, एवढं लक्षात ठेवा. एआय काय करू शकतं, एआय फक्त तुम्ही जे सांगाल छोट्या छोट्या क्लिप्स असतील, हे असेल ते असेल, ते काय करू शकतात, ते क्रिएट करू शकतात. पण तर पूर्ण जर तुम्हाला व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर तुम्हाला काय येणं गरजेचं आहे, एआय ला वापरून एडिटिंग कशी करायची हे तुम्हाला काय येणं गरजेचं आहे. त्याचसाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एआय व्हिडिओ एडिटिंग मास्टर क्लास. कोणता? एआय व्हिडिओ एडिटिंग मास्टर क्लास मी तुमच्यासाठी काय करून आलोय, घेऊन आलेलो आहे. आता या मास्टर क्लासमध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळणार आहे, लक्षात ठेवा. बघा, एआय पॉवर्ड एडिटिंग. लक्षात ठेवा. आता एआय पॉवर्ड काय म्हणतोय आपण, कारण जनरल जी ट्रॅडिशनल एडिटिंग करता तुम्ही, एआयचा वापर करून जी एडिटिंग करताय, जवळपास तिकडे 50% फरक पडतो. 50% फरक इन द सेन्स काय, जर तुम्हाला साधा व्हिडिओ एडिट करायला जर 2 तास लागत असतील तर एआयचा प्रोफेशनली पूर्ण एआय वापरून तुम्ही व्हिडिओ एडिटिंग एआय असतील, कॅप्शन्स एआय असतील, स्क्रिप्ट एआय असतील, इमेज जनरेशन एआय असतील, हे सगळे वापरून तोच व्हिडिओ तुम्ही हार्डली अर्धा किंवा पाऊण तासामध्ये काय करू शकता, बनवू शकता. म्हणजे जो तुमच्या जवळपास अर्धा वेळ काय होतोय, सगळा इकडे वाचणार आहे. आणि इकडे लक्षात ठेवा की हे एडिटिंग करताना तुम्हाला काही स्पेशल एडिटिंगचं स्किल येणं गरजेचं नाही. 2-2, 3-3 वर्षाचे डिप्लोमा करणं गरजेचं नाहीये, 6-6 महिन्याचे डिप्लोमा करणं गरजेचं नाहीये. फक्त तुम्हाला काय, बेसिक नॉलेज ऑफ एडिटिंग. म्हणजे फक्त मी एखादं सॉफ्टवेअर वापरतो म्हणजे मी एडिटर झालो का, तर नाही. कोणत्याही गोष्टीचं कोणतीही गोष्ट करताना अगोदर बेसिक नॉलेज तुम्हाला येणं खूप काय गरजेचं आहे. आता या कोर्समध्ये तुम्ही या कोर्समध्ये काय बघणार आहे आपण, एआय पॉवर्ड एडिटिंग, प्रोफेशनल टेक्निक्स कोणत्या आहेत एआय वापरण्याच्या, नंतर कोणते प्रोफेशनल टूल्स कोणते आहेत, वर्क फ्लोज कोणते आहेत, म्हणजे कोणता, आता एआय तर भरपूर आहेत ना, कोणता एआय कधी वापरायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. आलं लक्षात तुमच्यावाल्या. त्याच्यानंतर क्रिएट, एडिट आणि पब्लिश ही सगळी प्रोसेस काय करणार आहे, आपण फॉलो करणार आहात. म्हणजे एआय यूज करण्यापासून तर व्हिडिओ पब्लिश करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आपण या कोर्समध्ये काय करणार आहोत, शिकणार आहोत. डिटेलमध्ये शिकणार आहोत. कसं शिकणार आहोत, डिटेलमध्ये. आलं लक्षात तुमच्यावाल्या. त्याच्यानंतर बघा, व्हॉट विल लर्न. आता याचा एक्झॅक्ट सिलेबस जो डिझाईन केलाय तो कसा केलेला आहे, लक्षात ठेवा. इथून पुढं जे तुम्हाला लागणार आहे ना मटेरियल, सपोज आता तुम्हाला एखाद्याचा ऍड व्हिडिओ बनवायचा आहे, एखादी रील क्रिएट करायची, एखादं अॅनिमेटेड कॅरेक्टर क्रिएट करायचे, एक छोटीशी अॅनिमेटेड स्टोरी क्रिएट करायची आहे, एक छोटीशी अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म रेडी करायची, या सगळ्या म्हणजे तुम्हाला बाहेर जाण्याची गरज पडणार नाहीये. तुमच्याकडे एक पीसी असेल किंवा लॅपटॉप असेल, माझं एडिटिंग दिलेलं नॉलेज असेल आणि तुमच्याकडे जर इंटरनेट कनेक्शन असेल तर तुम्ही घरच्या घरी चांगल्या चांगल्या ऍड्स, चांगल्या चांगल्या फिल्म, चांगल्या चांगल्या रील्स, या सगळ्या गोष्टी काय करू शकता, रेडी करू शकता. ठीक आहे ना. आता सिलेबस त्यानुसार डिझाईन केलेला आहे आपण. आलं लक्षामध्ये. जो ट्रेंड चालू सध्या, आता 15 सेकंद, 30 सेकंद, 1 मिनिट, 2 मिनिटं, 3 मिनिटं, काय 3-3 मिनिटाच्या पण शॉर्ट फिल्म बनायला लागल्यात, एका मिनिटाच्या पण शॉर्ट फिल्म बनायला लागलेत. पण आपण फोकस जास्त काय करणार आहे, आपण मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू फोकस जास्त करणार आहे, जेणेकरून मार्केटिंगसाठी जे ऍड्स लागतात, म्हणजे कोणते ऍड असू द्या, प्रोडक्ट ऍड असू द्या, तुमच्या जनरल ऍड्स असू द्या, सॉंग्स असू द्या, रॅप सॉंग्स असू द्या, सगळं आपल्याला एडिटिंग करायला काय करायचंय, इकडं शिकायचं आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला जर बेसिक्स ऑफ एडिटिंग जर माहिती झाले ना, तर तुम्ही एक व्हिडिओ एडिट करणं काय, एक फिल्म एडिट करणं काय. फिल्म ही मोठी असते, व्हिडिओ हा काय असतो, किंवा ऍड व्हिडिओ काय असतो, हा छोटा असतो. प्रोसेस सगळ्यांची काय
सेमच आहे. आणि हे एवढं मोठं एआय एडिट करून देणार आहे का तुम्हाला? नाही. पण एआयचा वापर करून आपण ते कसे एडिटिंग टूल वापरायचे, ते कसं शॉर्टकटमध्ये आपण एडिट करायचं, हे तुम्हाला काय करणार आहे मी इकडे सांगणार आहे. ठीक आहे ना. आता याच्यामध्ये बघा, मी सगळ्यात इम्पॉर्टंट कोणतेही कोर्स ज्यावेळेस मी लॉन्च करतो त्यावेळेस मी प्रत्येकाला सांगत असतो की बिहाइंड द थेरी, म्हणजे ज्याला इतिहास माहित आहे तो इतिहास, ज्याला इतिहासच माहित नाही तो इतिहास घडू शकतो का? नाही घडू शकत. म्हणजे बेसिक्स ऑफ एडिटिंग कधी चेंज होणार आहेत का रे? नाहीये. फंडामेंटल्स ऑफ एडिटिंग कधी चेंज होणार आहेत का? तुमचं काय एआय येऊ, दुसरं एखादं टूल येऊ, ॲडोब प्रीमियर प्रो वापरा, दाविंची वापरा, एफसीपी वापरा, कॅपकट वापरा, फिल्मोरा वापरा, बेसिक्स ऑफ एडिटिंग कधी चेंज होणार आहेत का? नाही होणार आहेत. त्यामुळे बेसिक्स तुम्हाला काय पाहिजे, सगळे माहिती पाहिजेत. त्यानंतर मग आपण काय शिकणार आहोत, ज्यावेळेस आपल्याला शक्यतो मी तुम्हाला म्हटलं की जास्त फोकस कशावर करतोय, ऍड्सवर आपण जास्त काय करतोय, फोकस करतोय. तर मग ऍडच्या स्क्रिप्ट लिहिणं काय, फिल्मच्या स्क्रिप्ट लिहिणं काय, किंवा एखाद्या सॉंगची स्क्रिप्ट लिहिणं काय, सगळ्या स्क्रिप्ट कशा असतात, सेम. म्हणजे कंटेंट लिहिणं. त्याच्यानंतर जर बेसिक ऑफ एडिटिंग झाल्याच्या नंतर आपण ऍड स्क्रिप्ट रायटिंग कसं करायचं, क्लायंटची ज्यावेळेस इन्फॉर्मेशन येते आपल्याकडे, क्लायंटची जेव्हा रिक्वायरमेंट येते की मला असं करायचं, मला हे करायचं, मला ते करायचं, त्यानुसार काय करायचं, मग ते स्क्रिप्ट कशी रेडी करायची. त्यानंतर शॉर्ट्स म्हणजे काय, त्यानंतर सीन्स म्हणजे काय, दोघांचं प्लॅनिंग कसं करायचं, हे सगळं आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, शिकणार आहोत. त्यानंतर ज्यावेळेस शॉर्ट्स आणि याच्यामध्ये ट्रान्झिशन इफेक्ट आपल्याला टाकायला लागतात, मग कोणकोणते ट्रान्झिशन इफेक्ट्स असतात, त्याचा अर्थ काय होतो, हे सगळं डिटेलमध्ये आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. नाही तर कोणतेही ट्रान्झिशन कुठेही आपण वापरू शकतो का? नाही वापरू शकत. आलं लक्षात तुमच्यावाल्या. म्हणजे शॉर्टच्या मध्ये जे ट्रान्झिशन्स वापरतो आपण, त्याला ते पण काय करणार आहोत आपण इकडे शिकणार आहोत. त्याच्यानंतर आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की एआय व्हॉइस कसे क्रिएशन्स करायचे. सपोज तुम्ही एखादं सॉन्ग लिहिलं, मग ते सॉन्ग कसं क्रिएट करायचं, तुम्ही एखादं काय स्क्रिप्ट लिहिली, ती स्क्रिप्ट व्हॉइस मध्ये कशी कन्वर्ट करायची, या सगळ्या गोष्टी पुढे शिकणार आहोत. आणि ते पण एआयचा वापर करून. आता पहिलं कसं असायचं की तुम्हाला डबिंग स्टुडिओमध्ये जायला लागायचं, ते कोणाला तरी आर्टिस्टला बोलवायला लागायचं, तो व्हॉइस काय करायला लागायचा, डबिंग करायला लागायचा. तसं करणार आहे का आपण इकडे? नाही. जर तुमचे 2 जरी कॅरेक्टर असतील एका ऍड मध्ये, तर दोन्हींचे व्हॉइस काय करू शकतो आपण, डब करू शकतो. ते कॅरेक्टर काय करू शकतो, क्रिएट करू शकतो. त्याच्यानंतर हे सगळं झालं. आता याच्यानंतर अजून एक आपण गोष्ट शिकणार आहे ती कॅरेक्टर क्रिएशन. बरोबर आहे का? सपोज तुमची एक ऍड आहे, त्या ऍड मध्ये एक मेल एक कोचिंग क्लासेसची ऍड आहे, त्याच्यामध्ये एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, दोघं काहीतरी कन्व्हर्सेशन करतात. मग तो मुलगा कसा असेल, मुलगी कशी असेल, त्याला म्हणतात कॅरेक्टर क्रिएशन. आलं लक्षामध्ये? ते पण काय करणार आहोत आपण इकडे शिकणार आहोत. त्याच्यानंतर मग हे सगळं झालं. हे सगळं झाल्याच्या नंतर मग एक व्हिडिओ कसा क्रिएट करायचा. बरोबर आहे? कॅरेक्टर क्रिएट झाले, आपल्याकडे एआय व्हॉइस आला, आपल्याकडे स्क्रिप्ट रेडी आहे. मग हे सगळ्यांचा वापर करून मग एआय थ्रू कॅरेक्टर कसे करायचे, मग व्हिडिओ कसे जनरेट करायचे. सपोज आता काय की इथं एआय थ्रू व्हिडिओ, सपोज आपण जेमिनाय वापरलं किंवा विवो वापरलं, मग एक एक शॉट कसा डिझाईन करायचा, त्यानंतर एक एक सीन कसा डिझाईन करायचा, मग ते 4-5 सीन म्हणून एक स्क्रिप्ट, एक ऍड कशी बनवायची, हे सगळ्या गोष्टी काय करणार आहोत आपण इकडे करणार आहोत. आणि कुठेही जायची गरज नाही. तुमचे फोटोज वापरून, तुमचे एआय टूल्स वापरून आपण सगळं काय करणार आहोत, हे सगळं करणार आहोत. नंतर मग आपण काय रील्स एडिटिंग बनणार, म्हणजे एडिटिंगचा पार्ट बघणार आहोत. आता व्हिडिओ क्रिएट तर झाले, पण व्हिडिओला एक 4-5 व्हिडिओ बनवले आपण, 8-8 सेकंदाचे 4-5 व्हिडिओ बनवले. मग ते 8 सेकंदाचे कोणकोणते बनवायचे, कसे बनवायचे, मी तुम्हाला ते सगळ्या डिटेल्स मध्ये काय करेल, सांगेल ऍक्च्युअली. ठीक आहे. नंतर मग एडिटिंग. आता बघा एडिटिंग मध्ये पण कशी एडिटिंग करायची, म्हणजे साईज असतात ना आपल्या. बघा ही झाली आता रीलची साईज, याला काय म्हणतात, याला म्हणतात हे असतं 9 आणि हे असतं 16. हा एक प्रकार असतो. त्याच्यानंतर एक असा आडवा व्हिडिओ असतो. बरोबर आहे का? हा असतो 9, हा असतो 16. त्याच्यानंतर एक बघा स्क्वेअर व्हिडिओ असतो, एक दिसतो तुम्हाला असा स्क्वेअर 1:1. मग त्याच्या साईजेस कोणकोणत्या साईजेस, कुठं कुठं वापरायच्या, सोशल मीडियाच्या साईजेस कोणत्या असतात, हे खूप इम्पॉर्टंट आहे ऍड्स पॉईंट ऑफ व्ह्यू. कारण इथून पुढे काय तुम्हाला ऍड्स लावायच्यात, रील पोस्ट करायच्यात, त्या सगळ्या टाकायच्यात. हे सगळं काय करणार आहोत आपण इकडे करणार आहोत. जर तुम्ही हे सगळं शिकले तर मग तुम्ही काय एक ऍडव्हर्टायझिंग व्हिडिओ प्रोडक्शन कंपनी काय करू शकता, म्हणजे एआय व्हिडिओ प्रोडक्शन किंवा एआय ऍडव्हर्टाईज. जसं आता पहिल्या ऍड एजन्सीज होत्या बघा, ते काय करायच्या, एखाद्या ऍक्टरला बोलवायचे, मग ऍड शूट करणे, सगळ्या गोष्टी करणे. आता तुम्हाला कोणाला बोलवायची गरज आहे का इकडे? नाही. तुम्ही एआय कोणतेही कॅरेक्टर क्रिएट करू शकता, त्या कॅरेक्टरला टोन देऊ शकता, त्या कॅरेक्टरला व्हॉइस देऊ शकता, त्या कॅरेक्टरला चालवू शकता, त्या कॅरेक्टरला बोलवू शकता. बरोबर का नाही? हे असं करून करून तुम्ही काय करणार, मग एक ऍड स्वतःची एखाद्याची ऍड घेऊन तुम्ही काय करू शकता, ती सपोज एखादं क्लॉथिंग ब्रँड आहे, ते म्हणले की मला एक अशाची ऍड बनवायची, एक मुलगी साडी घातलेली आहे, तिने असं बोलायला पाहिजे, या इकडे जायला पाहिजे, तिकडे जायला पाहिजे, आमच्या शॉपमध्ये जायला पाहिजे. तुम्हाला आता शूट करायची गरज आहे का? नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी कुठे करता येणार आहेत, या कोर्समध्ये करता येणार आहेत. मग तुम्ही काय करू शकता, हा ज्यावेळेस तुम्ही कोर्स केला
त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, मग ऍडव्हर्टाइजमेंट प्रोडक्शन कंपनी काय करू शकता, इस्टॅब्लिश करू शकता, किंवा कोणत्या तरी एखाद्या ऍड एजन्सीमध्ये जॉबलाही लागू शकता. बऱ्याचशा गोष्टी काय करू शकता तुम्ही, वर्कआउट. इन शॉर्ट म्हणजे करिअर अपॉर्च्युनिटी काय काय आहेत. बरेचसे जण मला विचारत होते की सर हा कोर्स केल्याच्या नंतर करिअर अपॉर्च्युनिटी काय काय असणार आहेत. त्यामुळे मी तुम्हाला काय केलं, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे ना. आता मी तेच बोललो की कोर्स सगळं जर शिकले तुम्ही, तर शिकल्याच्या नंतर तुम्हाला फायदा काय होणार आहे, कोर्स कम्प्लिशन झाल्याच्या नंतर एक्झॅक्टली तुमचं वर्कफ्लो कसं असणार आहे, काय तुम्ही करणार आहे, ते जरा तुम्हाला एक्सप्लेन करतो मी. ठीक आहे ना. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमचं सगळं कोर्स कम्प्लीट होईल त्यावेळेस तुम्हाला एक पोर्टफोलिओ बनवायला लागतो. समोरचा माणूस ज्यावेळेस एखादा आपल्याला काम देतो, इथं काय आपला रिझ्युमे मागत नाहीये, लक्षामध्ये व्हिडिओ एडिटिंगचा. ते काय म्हणतात की बाबा तुम्ही केलेला पोर्टफोलिओ पाठवा, तुम्ही केलेलं काय पाठवा, काम पाठवा. त्यासाठी काय करणार आपण, मग तुम्हाला ज्यावेळेस सगळा कोर्स झाला त्यावेळेस आपण असाइनमेंट्स देणार आहे. तुम्हाला काय करणार आहेत, असाइनमेंट्स देणार आहेत. म्हणजे ऍक्च्युअल असाइनमेंट की ही स्क्रिप्ट लिहा, हा टॉपिक आहे, याच्यावर स्क्रिप्ट लिहा, स्क्रिप्ट लिहायच्यानंतर कॅरेक्टर क्रिएट करा, कॅरेक्टर क्रिएट केल्याच्या नंतर व्हिडिओ जनरेट करा, व्हिडिओ जनरेट करायच्या नंतर तो एडिटिंग करा, एडिटिंग केल्याच्या नंतर फायनल एडिटिंग करा. म्हणून तो व्हिडिओ काय करायचा तुम्हाला, आम्हाला 4 ते 5 प्रकारचे जे व्हिडिओ असतात ते आम्हाला काय करायचे, तुम्हाला सबमिट करायचे. त्यानुसार मग आम्हाला कळेल की आता काय झालेलं आहे, याला पूर्णपणे येते. मग तोच पोर्टफोलिओ तुम्ही काय करायचा आहे, समोरच्यांना दाखवायचं, मी असं केलेलं आहे. मग तुम्ही समोरचं काय करेल, तुम्हाला ते काम देईल ऍक्च्युली. ठीक आहे ना. आता त्याच्यानंतर काय, ज्यावेळेस फायनल असाइनमेंट तुम्ही सबमिट करणार त्याच वेळेस आमच्याकडनं तुम्हाला काय मिळेल, एक सर्टिफिकेट मिळेल, AI व्हिडिओ एडिटर. कोणतं सर्टिफिकेट मिळेल आमच्याकडनं तुम्हाला, AI व्हिडिओ एडिटरचं सर्टिफिकेट असेल, जे गव्हर्नमेंट ऑथोराइज असेल, NSDC ऑथोराइज असेल, ते सर्टिफिकेट काय होऊन जाईल, तुम्हाला मिळून जाईल, जेणेकरून तुम्हाला जॉबला वगैरे दाखवायला काय येईल, ते कामाला येईल. आता तुमची अपॉर्च्युनिटी कुठे कुठे असणार आहे, तुम्ही काय काय करू शकता. लक्षात, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता. म्हणजे कोणाचे तुम्ही काय ऍड एडिट करू शकता, ऍड त्यांचे क्रिएट करू शकता, त्याला म्हणतात फ्रीलान्सिंग. त्यानंतर एजन्सी अपॉर्च्युनिटी, जर तुम्ही स्वतःची एजन्सी एखादी इस्टॅब्लिश केली ऍडची 4-5 जणांनी मिळून किंवा स्वतः एका जणांनी, तर तिथेही तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहेत. त्यांच्यानंतर जॉब अपॉर्च्युनिटी आहेत खूप साऱ्या. कारण लक्षात ठेवा, किती जरी AI आलं तर एडिटिंग मध्ये AI अजून आलेलं नाहीये. एडिटिंगचा पार्ट हा लाईफ टाईम काय राहणार आहे, मॅन्युअल राहणार आहे. कारण 2-2, 3-3 घंट्याच्या, 1-1 मिनिटाच्या ऍड्स परफेक्टली कोणतंच AI कधीच देणार नाही. एवढं तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. शॉर्ट डिव्हिजन काय असतं ते देईल, पण त्यानुसार काय देईल असं नाही म्हणता येणार की ते देणार नाही, पण त्याला वेळ लागेल. 3 ते 4 वर्ष 5 वर्ष काय होतील, त्याला जातील. त्या लेवलला AI ला काय व्हायला, ट्रेन व्हायला. जसं आपण आता एक प्रॉम्प्ट टाकतो, बरोबर इमेज जनरेट करून देतो ना, तसं प्रॉम्प्ट टाकल्याच्यानंतर बरोबर व्हिडिओ ज्यावेळेस आपल्याला जनरेट होईल. पण आता तर काय लिमिटेशन्स आहेत ना, 8-8 सेकंदाची व्हिडिओ जनरेट व्हायला लागले, 10-10 सेकंदाची व्हिडिओ जनरेट व्हायला लागलेत. पेड व्हर्जनला पण जास्त काय मोठमोठे व्हिडिओ काय होत नाहीयेत, जनरेट होत नाहीत. ठीक आहे ना. त्याला वेळ लागणार. शेवटी एडिटर हा पार्ट असा असणार आहे की तो लाईफ टाईम कधी ना कधी काय होणार आहे, लागणार आहेच. आलं लक्षामध्ये तुमच्यावाल्या. त्याच्यानंतर इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहेत तुम्हाला इकडे, बरोबर आहे का. डिफरंट टाइप्स ऑफ एजन्सी, कुठे तुम्ही काय करू शकता, इंटर्नशिप्स काय करू शकता. ठीक आहे. आता बऱ्याच जणांचं मत आहे की आता एवढं सगळं शिकायचं म्हणल्याच्यानंतर फीस वगैरे सर खूप असेल तुमच्यावाली, असं असेल तसं असेल. तर काहीही आपलं नाहीये, काही घाबरायचं काम नाहीये. फक्त आपण हा जो कोर्स केलेला आहे लॉन्च 999 मध्ये, जे स्टार्टिंगचे जे ऍडमिशन असणार आहेत 25, त्यांना फक्त 900. नंतर या कोर्सची काय होणार आहे, फीस वाढणार आहे, दॅट इज नॉट अन इश्यू. पण स्टार्टिंगचे जे 25 जण असणार आहेत त्यांच्यासाठी आपण काय करणार आहे, हा कोर्स फक्त 999 मध्ये काय करणार आहे, आपण लॉन्च करणार आहोत. आलं लक्षामध्ये. आता हा कोर्स कसा असणार आहे, हा कोर्स जर तुम्ही आमच्या पुण्याच्या ऑफिसला आले तर तुम्हाला हा ऑफलाईन करायलाही भेटणार आहे. आणि जर तुम्हाला ऑनलाईन करायचा असेल तर आपल्या ऍपमध्ये तुम्ही बघून काय करू शकता, तो कोर्स ते करू शकता. याला काय लॅपटॉपची वगैरे गरज पडणार आहे का तुम्हाला, नाही. तुम्ही मोबाईलवर देखील काय करू शकता, हा कोर्स करू शकता. आलं लक्षामध्ये. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की सर हाऊ टू जॉईन दिस कोर्स, हा कोर्स जॉईन कसा करायचा आणि याची फीस वगैरेचं स्ट्रक्चर कसं असेल. हा कोर्स जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर ऑफलाईन जॉईन करू शकता आमच्या ऑफिसला. जर तुम्ही पुण्याच्या बाहेर असाल तर हा कोर्स काय करू शकता, तुम्ही ऑनलाईन जॉईन करू शकता. या कोर्सची फीस असणार आहे फक्त आणि फक्त पहिल्या 25 स्टुडंटसाठी 999 रुपये. किती, पहिले जे 25 स्टुडंट असतील त्यांच्यासाठी या कोर्सची फीस किती असणार आहे, 999 रुपये. 1 इयरचा ऍक्सेस पण असेल तुम्हाला व्हिडिओचा सगळ्या ऍपमध्ये आपल्या. आलं लक्षामध्ये. कोर्स जॉईन कसा करायचा, सिम्पल. हे स्कॅनर जर तुम्ही स्कॅन केलं किंवा तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन बघा, शिवा डिजिटल, काय शिवा डिजिटल AA आहे, ही ऍप जर डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं, AI एडिटिंग कोर्स सिलेक्ट करायचा.
सिलेक्ट केल्याच्या नंतर 999 रुपये पेमेंट करायचे. त्यानंतर तुमचा कोर्स काय होऊन जाईल, स्टार्ट होऊन जाईल. सिंपल आणि साधी काय ही सगळी प्रोसेस आहे. आय होप तुम्हाला डिटेलमध्ये कोर्स काय आहे, कसा आहे, किती आहे, कुठे आहे हे सगळं काय झालं असेल, कळालेलं असेल. तर लवकरात लवकर ऍप काय करा, डाउनलोड करा आणि हा कोर्स काय करा, जॉईन करा. कारण प्रत्येकाला हा कोर्स काय होणार आहे, लागणार आहे. जो मार्केटर आहे, ज्याला एडिटिंग शिकायचंय, जे रील स्टार्स आहेत किंवा रील स्टार्स व्हायचं आहे, व्हिडिओ एडिटिंग मध्ये ज्याला इंटरेस्ट आहे, सगळ्यांना हा कोर्स काय लागणार आहे, लागणारच. जसं मोबाईल इट्स अ पार्ट ऑफ अवर लाईफ, तसं रील शूट करणे, एडिट करणे इट्स अ पार्ट ऑफ अवर लाईफ. लक्षामध्ये आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळाल्या असतील. तर लवकरात लवकर ऍप डाउनलोड करा आणि कोर्स काय करा, जॉईन करा.